नमस्कार. मयूर वृत्त प्रकाशनच्या नाशिक बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक रविवार 13 जुलै 2025. आपण पाहत आहोत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक मुंबई दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई येथे कार्यरत असलेले वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी भरत हरणखुरे हे 30 जून 2025 रोजी मुंबई येथून सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या कार्याचा पदभार सहाय्यक निर्माता म्हणून 1 सप्टेंबर 1989 वर्षी दूरदर्शन केंद्र वरळी येथे स्वीकारला आणि निवृत्त होताना स्वतंत्र कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जवळपास 36 वर्ष सेवा करून निवृत्त झाले. त्यांच्या यशाची ही वाटचाल तेवढीच खडतर, संघर्षमय, प्रतिकूल आणि परिस्थितीने गांजलेली होती. याप्रसंगी साहित्यिक डॉ. गोपाळ गवारी म्हणाले की भरत हरणखुरे यांचा जीवन प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. गरिबीचे आणि दुःखाचे चटके सहन करून त्यांनी संकटावर मात केली आणि यशाचे शिखर गाठले. आदिवासी बांधवांना त्यांचे जगणे मोठे अप्रूप व प्रेरणादायी आहे. तसेच एक स्वच्छ अंतःकरणाचा म्हणून ते लोकप्रिय आहेत. स्वाभिमान व शिक्षण ही त्यांच्या यशाची गमके अधोरेखित करणारी आहेत. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा या धरणग्रस्त व आदिवासी बहुल गावात ते लहानसे मोठे झाले. गावी असताना त्यांनी आपल्या आईबरोबर शेतात मोलजुरीचे काम केले. गावात घरोघरी जाऊन वर्तमानपत्र वाटप केले आणि महिन्याकाठी 20-30 रुपये मिळवून आईला प्रपंचात हातभार लावला. पालखेड ते दिंडोरी असा रोजचा 12-15 किलोमीटर प्रवास अनवाणी केला. घरात कसलाही शिक्षणाचा वारसा नाही. सभोवताली सर्व निरक्षर, व्यसनी, अंधश्रद्धा असलेले सर्व आदिवासी समाज बांधव. अशा बिकट सामाजिक परिस्थितीत ते वाढले आणि स्वतःला ओळखून आपण ही बिकट परिस्थिती बदलली पाहिजे अशा इराद्याने त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचा शिक्षण संघर्ष हा मोठा प्रेरणादायी तर आहेच, पण माणसाला अंतर्मुख करणारा आहे. विशेष म्हणजे इयत्ता 12वी कॉमर्स दिंडोरी कॉलेजमध्ये असताना त्यांना वर्गातील विद्यार्थी मित्रांनी वर्गणी काढून वह्या पुस्तके व येण्या जाण्यासाठी एसटीचा पास काढून दिल्याचे त्यांनी अत्यंत कृतज्ञपणे नमूद केले. या निमित्ताने गावाकडील जुन्या आठवणींना तसेच शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला. मुंबई दूरदर्शन येथे त्यांनी विविध विषयांवर कार्यक्रम मालिका निर्माण करून त्या अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख केलेल्या आहेत. त्यात डायल 100, घरात हसरे सारे, तुझं माझं जमेना, family.com, अहो कोण आलंय पहा ही मनोरंजनात्मक मालिका रसिकांच्या मनामनात पोहोचविल्या. तसेच कृषीविषयक कार्यक्रम आमची माती आमची माणसं, यातून शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठांनी निर्माण केलेले नवीन तंत्रज्ञान, बियाणाने, नवीन अवजारे, अद्ययावत ज्ञान विद्यापीठात जाऊन व त्यांचे कार्यक्रम आयोजित करून ते प्रसारित केले. शेतीचे नवनवीन शोध व यशोगाथा शेतकऱ्यांना पोहोचविल्या आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरत हरणखुरे यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. शेतकरी आणि दूरदर्शन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून कृषीविषयक कार्य त्यांनी प्रभावीपणे पार पाडले आहे. नुकताच न्यूसुख सागर हॉटेल पिंपळणारे येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जमलेल्या मित्रांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार केला. या कार्यक्रमास दिंडोरी येथील प्रथितयश आदिवासी साहित्यिक, संशोधक डॉ. गोपाळ गवारी तसेच LIC, नाशिक येथे DM पदावर कार्यरत असलेले अधिकारी श्री संजीव संत उपस्थित होते. याप्रसंगी मित्रवर्ग पुंजा मोरे, दिलीप शार्दूल, केशवराव मेधने, दिनकर पगार, सोपान मुळाणे, दिनकर पवार, दिलीप देशमुख, सुनील बोराटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप देशमुख यांनी केले तर दिनकर पगार यांनी आभार मानले. याबरोबरच मयूर व्रत प्रकाशन, नाशिक येथील बातम्या संपल्या.